श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, तुझ्या हृदयात निवास करणारा मी तुझा देव आहे. बाळा, मी तुला विसरणारा देव नाही किंवा तुला कठीण प्रसंगात सोडून जाणारा देव नाही. देव म्हणतात, आज तुला काही सांगू इच्छितो. हे मार्गदर्शन शेवटपर्यंत तू ऐकावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करणार आहेत, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुम्ही देवाच्या मार्गावर चालत आहात. तुम्ही देवाला नामस्मरणाने प्राप्त करू इच्छिता. देवही तुम्हाला नामस्मरणाच्या द्वारा प्राप्त आहेत. देव म्हणतात, काळजी करणे थांबव, चिंता करणे थांबव. मी तुझा गुरुपिता आज तुझ्यापर्यंत येऊन तुला ते सामर्थ्य, ती शक्ती, ते चांगले आरोग्य आणि ते चांगले आनंद देऊ इच्छितो. तुझ्या मनात खूप काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची देखील उत्तर मी तुला देणार आहे. देव तुमच्यातून ती नकारात्मकता काढण्यासाठी आज तुमच्यापर्यंत स्वतः आले आहेत. विश्वास ठेवा. देव म्हणतात, मी तुझ्यातून त्या अंधाराला दूर करून तुला माझ्या प्रकाशाने परिपूर्ण करतो. तुला त्या ज्या इच्छा आहेत की तू ते मिळवले पाहिजे, त्या सर्व काही तुला भेटणार आहेत. देव म्हणतात, त्यात तुम्हाला त्या भौतिक गोष्टी असोत की तुम्हाला त्या आवडणाऱ्या गोष्टी असोत की तुम्हाला एखादे आवडणारे नाते असो, ते मी देण्यासाठी समर्थ आहे. तुम्ही प्रयत्नांची एक पायरी वर चढा. तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होईल. देवाचा मोठा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. देव म्हणतात, मला विसरून चालणार नाही. मी तुझा पिता, परमात्मा, परमेश्वर आहे. तू जेव्हा कधी मला नामस्मरणाने आठवण करशील, तेव्हा तेव्हा मी तुझ्या आजूबाजूला उपस्थित राहून तुझे कल्याणच करणार आहे. त्रिवार सत्य. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात, बाळा, तुझ्या जीवनातील सर्वात मौल्यवान जो काळ आहे तो आहे वर्तमान काळ, जो आता या क्षणी तू माझ्यासोबत घालवत आहेस. तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा मी जाणतो आणि ती तुझी भविष्यात पूर्ण होईल ही मी तुला खात्री देतो. देव म्हणतात, तू देखील तुझे प्रयत्न सुरू ठेव त्या दिशेने, कारण ती दिशाही मी तुला दाखवत आहे. देव म्हणतात, आज तुझ्या वर्तमानात मी तुला त्या संधींचे सोने करण्यासाठी प्रोत्साहन देऊ इच्छितो, कारण तू तुझ्या वर्तमानाचे सोने करू इच्छित असशील तर भूतकाळात घडलेल्या घटनांवर जास्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस. जे क्षण, अमूल्य क्षण तुला वर्तमानात प्राप्त होत आहेत, ज्या संधी तुला मिळणार आहेत, त्यावर विचार कर आणि त्या साध्य करण्यासाठी प्रयत्न कर. देव म्हणतात, तुझा वर्तमान काळ सर्वाधिक तुझ्यासाठी मौल्यवान आहे, कारण तू यात जी काही प्रगती करशील, जे काही प्राप्त करशील, ते तुझे भविष्य होणार आहे. देव म्हणतात, विश्वासाने पुढे जा, कारण मी तुझ्यासाठी पुढच्या क्षणाला खूप काही चैतन्यमयी आशीर्वाद देत आहे. देव तुम्हाला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. तुमचा परमेश्वर, तुमचा देव तुमच्यावर ती कृपा करत आहे जी तुम्हाला हवी आहे. तो तुम्हाला ते मिळवून देण्याच्या तयारीत आहे. ते जिंकण्यासाठी पुढे व्हा, एक पाऊल पुढे सरका. देव म्हणतात, मी तुझ्या सोबतच आहे. तुझे प्रत्येक कार्य मी पाहत आहे. माझा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला तुझ्या बरोबर आहे. मी आता तुला वाटणारा कठीण काळ संपवत आहे.
माझ्या आशीर्वादाने तो कठीण काळ संपून तुझ्यासाठी तो शुभ काळ सुरू होणार आहे. आता काळजी नसावी, कारण आतापर्यंत तुम्ही जे कष्ट सहन केले आहे, खूप काही त्रास देखील सहन केले आहेत. तुम्ही खूप काही नात्यातून जो काही त्रासही सहन केला आहे ते मी जाणतो. तुझी प्रार्थना मी आता स्वीकार करतो. आता तुझ्यातून ते सर्व काही त्रास मी काढून घेऊ इच्छितो आणि तुला त्या जागी खूप काही आनंद, खूप काही उत्साह आणि तुझ्याजवळ ते प्रेमाचे नाते, ते प्रेमाचे क्षण देऊ इच्छितो. देव म्हणतात, तुम्ही फक्त शांत राहा आणि मी काही ते तुम्हाला देत आहे ते आनंदाने स्वीकार करण्याची तयारी दाखवा. देव म्हणतात, तुला पुढच्या क्षणाला ते सर्व काही आनंद प्राप्त होतील. देव म्हणतात, तू हे पाहत बसू नकोस की तुझ्या विरोधात कोण आहे, तुला पुढे जाण्यापासून कोण रोखत आहे. हे पाहण्याची वेळ संपली आहे. आता फक्त तू तुझ्या प्रगतीकडे वळ आणि ते ध्येय साधण्यासाठी प्रयत्न कर, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि निरंतर राहील. कोण फक्त वरून सुंदर दिसते आणि विचार चांगले ठेवत नाही, त्यापेक्षा ज्यांच्यात चांगले विचार आहेत ते तुमच्या जवळ ठेवा. दिसणे महत्वाचे नाही, तर त्यांचे विचार तुमच्यासाठी खूप काही महत्व ठेवतात, तेव्हा त्यांना आपल्या जवळ ठेवा. देव म्हणतात, मी जाणतो जेव्हा तुम्ही वर वर पाहून काही स्वीकार करता तेव्हा ते तुमच्यासाठी चांगले आहे की कसे आहे ते फक्त माझ्या व्यतिरिक्त कोणीही जाणू शकत नाही. तेव्हा मी तुझ्यापर्यंत तेच पाठवतो जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. देव म्हणतात, तुम्ही वरवरच्या सौंदर्यात गुंतू नका, कारण मी तुला ते खरे प्रेम देऊ इच्छितो आणि तुझ्यासाठी ते नाते देऊ इच्छितो जे तुझ्याकडे निरंतर आनंद देईल. देव म्हणतात, तू जेव्हा जेव्हा मनाला स्वच्छ करशील आणि मनात खूप सुंदर विचार ठेवशील, तेव्हा ते सुंदर जे काही हवे आहे ते तुला प्राप्त करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. देव म्हणतात, तुझे प्रयत्न अधिक वाढव, कारण तू ते प्राप्त करू इच्छितो. त्यासाठी तुला आणखीन 2 पावले उचलावी लागतील, तेव्हा तू ते साध्य करू शकशील. देव म्हणतात, थांबू नकोस, थकला म्हणून बसू नकोस, उभा राहा, प्रयत्न सुरू ठेव. पुढच्याच पावलांवर तुला ते ध्येय प्राप्त होणार आहे. निश्चिंत राहा, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. तुला ते हवे आहे ना, ते प्राप्त होणार. देव म्हणतात, आपल्या धर्मावर आणि आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवा, कारण तुमचा देव तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. तुम्ही जी काही ध्येय ठेवली आहेत त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जी काही प्रयत्न करत आहात ती सफलतेकडे वळवत आहे तो तुमचा देव. तुमचे लक्षपूर्वक तुमच्यासाठी जे काही देत आहे तुमचा देव तुमच्या क्षमतांना आणि तुमच्या इच्छांना तुमच्या देवाव्यतिरिक्त कोणीही ओळखत नाही, कारण तुम्ही देवातूनच निर्माण झाला आहात. देव म्हणतो, अरे माझ्या प्रिय बाळा, तू माझीच निर्मिती आहेस. मी तुला चांगला ओळखतो. तुला काय हवे आहे, काय नको आहे हे तुझ्याही पेक्षा मी तुला चांगला ओळखतो आणि तुला काय द्यायचे हे मी ठरवले आहे. तेव्हा तू निश्चिंत हो, काळजी करू नकोस. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की तुझे जे प्रिय तुझी काळजी घेतात त्यांना कधीही दुरावा देऊ नकोस. जे तुझ्यासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करतात त्यांना कधी अंतर देऊ नकोस. ते तुझ्यासाठी देवाने निर्धारित केलेले नाते आहे, त्यात तू प्रेम ओत. देव म्हणतात,
ते तुला दुप्पट प्रेम देतील. देव म्हणतात, अशा प्रेमापासून दूर जाणे टाळा. कारण एक दिवस जर तुम्ही त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या हाती हिऱ्याऐवजी दगडच येतील. देव म्हणतात, कारण मी ती सुंदर नाती तुला दिली आहेत. ती खूप काही विचारपूर्वक दिली आहे. तू हे तर मान्य करतोस ना की देव तुझे कल्याणच करणार आहे. तुझ्याजवळ जे काही आहे ते देव तुझ्या कर्माद्वारे आणि तुझ्या प्रयत्नांद्वारे ते खूप काही तुला देत असतात. पण जी काही तुझी नाती असतात ती देवांनी तुझ्यासाठी योजिलेली एक खूप प्रेमाची भेट असते. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला प्रत्यक्षात प्रेम देण्यासाठी येऊ शकत नाही, तेव्हा मी आईद्वारे तुझ्यापर्यंत येतो. देव म्हणतात, आई जेव्हा बाळाला गोंजारते, प्रेम करते, तेव्हा ती निस्वार्थ भावनेने बाळावर प्रेम करते. त्याचप्रमाणे आम्ही देवही तुमचे संगोपन करताना तुम्हाला काय हवे आहे ते सर्व काही बघत असतो. देव म्हणतात, मी तुझ्याजवळ ती नाती, ती प्रेमळ नाती देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे मन नेहमीच समाधानी आणि आनंदी राहू शकेल. देव म्हणतात, तूही त्यांच्यासाठी खूप काही प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेस आणि मी ते सर्व प्रयत्न सफलतेकडे वळवणार आहे. तुला त्यात यश प्राप्त करून देणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या परिवाराबद्दल, कुटुंबाबद्दल तुझ्या मनात खूप काही चिंता आहे. खूप काही भविष्याची चिंता वाहत बसू नकोस. कारण तुझे भविष्य आणि तुझे वर्तमान देवाच्या हाती सुरक्षित आहे. तू देवावर विश्वास करतो ना, मग सर्व काही देवाच्या चरणावर सोडून निश्चिंत हो. तू फक्त चांगली कर्म कर. चांगल्या कर्मात तुला ते सर्व काही प्राप्त होणार आहे. काही प्रसंग कठीण वाटत असतील तर त्यात खचून जाऊ नकोस. धैर्य सोडू नकोस. हिमतीने पुढे जा. तुला ज्या ज्या काळात विश्रामाची आवश्यकता असेल त्या वेळेस तुझा देव तुला न विसरता तो विश्राम आणि ती शांती तुला नक्कीच देईल. यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, तुझ्या मनाला न थकता नामस्मरण कर. कारण नामस्मरणाची शक्ती अफाट आहे. देव म्हणतात, तू जे साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेस त्यासाठी मी तुला यशाचा आशीर्वाद प्रदान करतो. तुम्ही जेव्हा नामस्मरणाने देवाची भक्ती करता, श्रद्धेने देवाचे नाव घेता, तेव्हा तुम्ही देवाच्या अधिकच जवळ प्राप्त करता. देवाच्या इच्छेत जो कोणी आहे त्याला कोणतीही कमतरता भासत नाही. येणारा काळ तुमच्या दरिद्रीला जाळून टाकेल, तुमच्या क्लेशांना जाळून टाकेल, तुमच्या गरिबीला जाळून टाकेल. देव म्हणतात, विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी ते ऐश्वर्य, ते आनंद आणि ते खूप काही असे आर्थिक चमत्कार देणार आहे ज्यात तुझ्या मनाला ती शांती प्राप्त होईल. तू त्यासाठी प्रयत्न करत आहेस, त्यात तुला समाधान देखील प्राप्त होईल. देव म्हणतात, तुला पैशाची कमतरता भासणार नाही. मी तुला त्या मार्गावर नेईन जिथे तुला विपुलता प्राप्त होईल. देव म्हणतात, जर तुला संधीचे सोने करायचे आहे तर विश्वासाने पाऊल पुढे कर आणि मग बघ देवाचा चमत्कार. थांबू नकोस, क्षणाचाही विलंब लावू नकोस. कारण देव तुझ्यासाठी ते चमत्कार करणार आहेत. यावर विश्वास ठेव. देव तुमच्यासाठी आता असे द्वार उघडू इच्छितात ज्यात तुमच्यासाठी खूप काही संधी आणि योजना देवांनी ठेवल्या आहेत. देव म्हणतात, तू जर त्या संधींचा लाभ स्वतःसाठी करून घेऊ इच्छितो तर तुला ती कर्म करावी लागतील. तुला त्या कर्मांमधून ते प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, खूप काही घाबरण्याची आवश्यकता नाही.
कारण देव तुमच्यासाठी ते प्रयत्न करूनच मिळणार असे नाही. कधी कधी माझा चमत्कारांचा आशीर्वाद तुमच्या मनाच्याही पलीकडे तुम्हाला खूप काही प्राप्त करून देतो. देव म्हणतात, तुम्ही त्यालाच तर माझा चमत्कार म्हणताना. माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आहे. माझे लक्ष देखील नेहमीच तुमच्यावर आहे, कारण तुम्ही माझे प्रिय आणि धैर्यशाली बाळ आहात. तुमचे धैर्य पाहून मी आनंदी आहे. तुम्हाला ते हवे आहे, त्यासाठी तुम्ही धैर्य आणि मनात समाधान ठेवून आहात. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की ज्या स्वप्नांसाठी तू प्रयत्न करत आहे ते स्वप्न लवकरच तुला प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, माझा चमत्काराचा आशीर्वाद तू लवकरच प्राप्त करणार आहे. देव म्हणतात, त्या वेळेला कठीण समजू नकोस, कारण त्या कठीणतेतूनही मी तुझ्यासाठी खूप काही प्राप्त करून देणार आहे. तेव्हा मागे सरकू नकोस, पुढे चालत राहा. तुझ्यासाठी ते चमत्कार येत आहेत. त्यांना स्वीकार करण्यासाठी तुला पुढे चालत राहावे लागेल. देव तुमचे रडणे आणि तुमच्या चिंता नष्ट करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. तुम्ही जी काही इच्छा करत आहात ती पुढच्या क्षणाला देखील देव पूर्ण करू इच्छितात. तुमची श्रद्धा आणि विश्वास प्रबळ ठेवा. देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत. देव तुमच्यासाठी नेहमीच उपस्थित आहेत. देव म्हणतात, तुला जर काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या मी तुझ्यातून नष्ट करण्याचा आशीर्वाद तुला देत आहे. तुझे आरोग्य उत्तम होणार आहे, यावर विश्वास ठेव. तू पुढील काळात खूप समाधानी आणि खूप आनंदी जीवन जगणार आहेस. येत्या काळात देव तुमच्या सर्व काही संकल्पांना पूर्ण करून तुमच्या जवळ ते आशीर्वाद पाठवत आहेत, ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे, देवाला विनंती केली आहे. ते आशीर्वाद तुमच्या मार्गात देव पाठवत आहेत. त्यांना तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, बाळा, तुझा वर्तमान सुंदर आहे, त्यात तू आनंद प्राप्त कर. देवांची इच्छा आहे की तू या वर्तमानात तुला जे काही हवे आहे ते कर्म कर. देव तुला आशीर्वाद देत आहेत, त्याचा स्वीकार कर. ज्यांचा या आशीर्वादांवर पूर्ण विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की खूप काही तुझ्या मनासारखे घडणार आहे. तू ज्या विचारात आतापर्यंत मग्न होतास त्या विचारांना आता देव खूप काही आनंदात परिवर्तन करून तुझ्याकडे देत आहेत. तो तू आनंदाने स्वीकार कर. देव तुझ्या विश्वासाला जिवंत ठेवू इच्छितात, तेव्हा तूही प्रयत्न कर. तुझे प्रयत्न सुरू ठेव. तुझे कार्य करत असताना देवाचे नामस्मरण सुरू ठेव. देवाच्या नामस्मरणाने तुला एक अलौकिक शक्ती प्राप्त होईल. देव इच्छितात की देवांची शक्ती तू प्राप्त करावी. देव तुम्हाला प्रत्येक वेळेस सहाय्य देऊन तुमचे कार्य पूर्ण करू इच्छितात, तेव्हा तुम्ही देवांची अफाट शक्ती आणि दैवी संदेश ऐकत आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर भरभरून प्रेम करू इच्छितो आणि खूप काही आशीर्वाद देऊ इच्छितो. तू ते घेण्यासाठी सज्ज आहेस का? ते तुझ्यापर्यंत येत आहेत, त्यांना स्वीकार कर. मी तुझी निवड केली आहे. तू माझ्या कृपापात्र आहेस. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.